हाय फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना. तर आज आपण बनवतो आहे पनीर बुर्जी. जे लोक शाकाहारी आहेत किंवा अंडा बुर्जी नाही खाऊ शकत त्यांच्यासाठी ही खास मेजवानी असेल. तर यासाठी आपल्याला लागेल किसलेला पनीर. तुमच्याकडे घरी किती जण आहेत त्याच्यावरती डिपेंड राहतं की पनीर किती ग्राम घ्यायचं. इथे मी 100 ग्राम घेतलेलं आहे पनीर. तर थोडासा मोठा चिरलेला कांदा आहे आणि टोमॅटो. त्याच पद्धतीने इथे आपल्याला बारीक चिरलेला पण कोथिंबीर लागेल. 2 ते 3 टेबलस्पून मी इथे तेल घेतलेलं आहे. प्रेफरेबली मी इथे लोखंडाची कढईच यूज करते, कारण ते ज्या आपण भाज्या बनवतो ते हेल्दी असतं त्यासाठी. तर तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो व्यवस्थित 1-2 ते 3 मिनटं परतून घेतले. थोडीशी हळद टाकली मी आणि चवीनुसार तुम्ही इथे मसाला ॲड करू शकता, घरचा आपला मसाला किंवा चटणी म्हणू शकता. तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, भाजून घेऊयात. ह्याच्यामध्ये कांदा 100 ग्रॅमला मी ते 2 कांदे घेते, कारण कांदा जेवढा जास्त असेल ना तेवढी ही पनीर भुर्जी आपली खूप टेस्टी लागते. किसलेला पनीर आहे, ॲक्च्युली ते ताटातून पडत नाही, त्यामुळे थोडं थोडं मी नंतर ॲड केलेलं. नंतर सर्व मिश्रण आपण ढवळून घेऊयात. हे अलगद हळूवारपणे आपल्याला मिश्र करायचं आहे, जेणेकरून जास्त आपल्याला म्हणजे कसं हे होणार नाही, चिकटपणा येणार नाही. चवीनुसार वरतून मीठ टाकलेलं आहे. इथे मी काळं मीठ यूज करते. काळं मीठ हेल्दी असतं. व्यवस्थित सगळं मिश्रण ढवळून घेऊयात. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी पनीर ही खूप एक चांगला स्रोत आपण म्हणूयात आरोग्यासाठी. तर इथे आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. वरून गार्निशिंगसाठी आपण थोडी कोथिंबीर टाकतो, चिरलेली. कोथिंबीरची एक ट्रिक सांगते. जेव्हा आपण बाजारातून कोथिंबीर आणतो तेव्हा निवडून धुवून परत थोडीशी सुकवून घ्यायची. जेव्हा आपण भाज्या करतो ना तेव्हा डायरेक्ट आपण चिरून टाकू शकतो आमटीला, भाजीला. परत धुण्याची गरज नाही पडत. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.